तर आज मी तुमच्याकरता घेऊन आली आहे रविवारचा मस्त चमचमीत असा बेत. ते म्हणजे अस्सल मालवणी चिकनची रेसिपी. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी अस्सल मालवणी चिकनची पद्धत मी इथे दाखवलेली आहे. भरपूर काही टिप्स आणि संपूर्ण इकडे मी डिटेल्स सांगितलेले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं आता इथे आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचंय. मालवणमध्ये ना पहिलं ना मॅरिनेशनला हिरवं वाटण हे लागतंच. तर त्याच्याकरता इथे मी घेतलेलं आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, त्याचबरोबर थोडेसे आल्याचे तुकडे, लसूण आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. पाणी घालून आपल्याला हे ना असं मस्त बारीक वाटण वाटून घ्यायचंय. तर हे बघा आता आपलं वाटण वाटून झालेलं तुम्ही बघू शकता इथे. तर ह्या वाटणालाच मेन पहिली चव असते. तर आता इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि 1 किलो चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला चिकनचं छान मॅरिनेशन करून घ्यायचं. त्याकरता इथे मी घेतली थोडीशी हळद, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि बारीक केलेलं हिरवं वाटण. तेव्हा आपण जे बारीक करून ठेवलं होतं ना, ते वाटण ह्यामध्ये घालायचे. त्याचबरोबर घालूया मेन जिन्नस म्हणजे मालवणी मसाला आणि थोडंसं लिंबाचा रस. हे सर्व घालून आपल्याला चिकन छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मॅरिनेशनमध्ये. यामुळे ना आपल्या चिकनच्या रस्स्याला छान चव येते. तर हे मॅरिनेशन तुम्ही मिस करू नका. हे मॅरिनेशन नक्की तुम्ही ना वापरा आणि करा. आणि जसं मी सांगितलं ना पद्धत, तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप केली ना, तुमच्या चिकनला आहे ना एकदम अस्सल मालवणी चव येईल. तुम्ही बघू शकता इथे आता आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आता हे आपण थोड्या वेळाकरता साईडला ठेवून देऊया. तर आता आपल्याला वाटण्याकरता मी एक आहे ना घावण्यांचा पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून छान गरम करून घ्यायचे. त्यामध्ये मी छोटी वाटी ना असा उभा चिरलेला कांदा घालून घेतलाय. कांदा आपल्याला छान असा मस्त थोडासा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचंय. तर हे बघा आता आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय ओलं खोबरं. मी ते ओल्या खोबऱ्याचे आहे ना असे बारीक काप करून घेतलेत. आता मी तुम्हाला सांगते इथे जेवढा आपण ना कांदा घेतो ना त्याच्या ना थोडंसं ना जास्त आपल्याला ओलं खोबरं घ्यायचंय. म्हणजे छोटी वाटी कांदा आणि मोठी वाटी ना ओलं खोबरं घ्यायचे. असंच प्रमाणे प्रॉपर मालवणी चिकनचं. त्याचबरोबर त्यामध्ये मी घालते आलं आणि लसूण आणि थोडेसे खडे मसाले. आता तुम्ही ते खडे मसाले ना नाही घातलं तरी चालेल. कारण का मालवणी मसाल्यामध्ये खडे मसाले असतात, पण मी इथे घालते. कारण काय ना चिकन रस्स्याला अजून खूप छान मस्त चव येते. तर आता हे आपण सर्व असं मस्त एकजीव करून भाजून घेऊयात. तर हे बघा आपला कांदा आणि खोबरं जे आहे त्याचा कलर असा प्रॉपर चेंज झाला पाहिजे आणि मसाले सुद्धा जळले नाही पाहिजे. त्यामुळे ना गॅस तुम्ही स्लो टू मीडियम हीटवरतीच असं भाजून घ्या. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपला कांदा आणि खोबरं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे. कलर सुद्धा चेंज झालेला आहे. हे बघा इथपर्यंत ना कांदा खोबरा भाजून घ्यायचं. जास्त पण एकदम जाळायचं नाहीये. तर आता आपण हे एका साईडला काढून घेऊयात आणि थंड करून आहे ना मिक्सरला वाटून घ्यायचंय. गरम मिक्सरला वाटू नका, नाहीतर मग तुमचं मिक्सर खराब होऊ शकतं. तर आता इथे मी एक मोठी कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल थोडंसं जास्तच घालायचे, कारण का थोडीशी तर्री आली पाहिजे. आता आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांद्याची कधी पण फोडणी असते मालवणी चिकनला. तर कांदा आपल्याला छान असा मस्त परतवून घ्यायचा थोडासा गुलाबी होईपर्यंत. तर आता हे बघू शकता तुम्ही कांदा पण आपला छान मस्त परतवून झालेला आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये मी घालते 2 तमालपत्र. तमालपत्र घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. तमालपत्राचा जो फ्लेवर असतो ना, सुगंध, तो खूप छान येतो रस्त्यामध्ये. आता तमालपत्र आणि कांदा छान मस्त परतवून झाल्याच्या नंतर यामध्ये मी घालते काश्मीरी पावडर. त्याचबरोबर मालवणी मसाला. परत तुमच्या आवडीनुसार तिखटनुसार तुम्ही इथे मसाला वापरू शकता. तर आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये छान ना एक अर्धा मिनिट तरी परतवून घ्यायचे. असं केल्याने काय होतं ना, आपल्याला रस्स्याला छान मस्त कलर येतो. आपल्याला कुठलाही एक्स्ट्रा कलर ऍड करायची गरज नसते. तर आता ह्यामध्ये मी घालते थोडंसं पाणी, जेणेकरून आपले मसाले आहेत ना ते जळणार नाही. तर आता आपल्याला पाण्यामध्ये मसाले छान असे मस्त शिजवून घ्यायचे. अशामुळे ना आपल्या तर्रीला कलर खूप छान येतो. तुम्ही बघू शकता आता 1 मिनिट मी मसाले असेच ना परतवत राहते आणि गॅस स्लो करून आहे ना थोडीशी याला ना उकळ काढून घ्यायची, जेणेकरून आपल्या मसाल्यांना छान असा मस्त एक दाटसरपणा येईल. तुम्ही बघू शकता इथे आता आपल्या मसाल्यांना छान असा मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि थोडीशी उकळ सुद्धा आलेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला इथे घालायचे बारीक केलेलं वाटण. तर हे बघा आता मी इथे वाटणाची अशी प्रॉपर बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. शक्यतो आहे ना विदाऊट पाणी, म्हणजे पाण्याशिवायच वाटण वाटून घ्या. जास्त पाणी घातलं तर तुमच्या अंगावर आहे ना शिंतोडे उडू शकतात जेव्हा आपण मसाला परतवतो तेव्हा. आता इकडनं जी स्टेप आहे ना ही एकदम हळू आणि एकदम नाजूक स्टेप आहे. ही तुम्हाला अशी ना एकदम कंटिन्यू असं हलवत हलवत हे असं वाटण ना
मस्त छान परतवून घ्यायचे. जोपर्यंत तेल सुटत नाही ना वाटणाला, तोपर्यंत आपल्याला वाटण हे असं कंटिन्यू परतवत राहायचे. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि वाटण आहे ना असं ना दाटसर म्हणजे असं रवाळ असं दिसलं ना, याचा अर्थ म्हणजे की आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता या वाटणामध्ये आपल्याला घालायचे मॅरिनेट केलेलं चिकन. तर ते सुद्धा आता इथे मी घालून घेते. तर हे बघा आता आपलं चिकन पण छान मस्त मॅरिनेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे चिकनला मस्त कलर आलेला आहे. आता आपण हे चिकन या मसाल्याबरोबर छान असं मस्त मिक्स करून घेऊयात. सर्व साइडने हे मसाले आहेत ना चिकनला छान असे मस्त कोट झाले पाहिजे. तुम्ही बघू शकता आता आपलं चिकन छान मसाल्यांमध्ये कोट झालेलं आहे. आता आपण ना 1 ना 5 मिनिटाकरता असंच झाकण ठेवून देऊयात. आता इथे आपल्याला झाकण अर्धवट ठेवायचं नाहीये. इथे आपल्याला झाकण पूर्ण बंद करून ठेवायचं जेणेकरून चिकनला छान मस्त पाणी सुटेल. तर हे बघा आता आपल्याला चिकनला मस्त पाणी सुटलेलं तुम्ही बघू शकता इथे. आता हे पुन्हा एकदा आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे गरम पाणी. शक्यतो आहे ना चिकनला किंवा कुठल्याही व्हेज भाजीला गरम पाणीच वापरा. गरम पाणी वापरलं तर चव ना छान मेंटेन राहते. तर त्याआधी इथे मी घालते वाटणातलं पाणी. जेव्हा आपण मिक्सरला ग्राइंड करतो मसाला, तेव्हा जे साइडला मसाला उरतो ते सुद्धा मी पाणी असं काढून घेते. जेणेकरून कुठलेही आपले मसाले वेस्ट जात नाही. तर हे बघा वाटणातलं पाणी घातल्याच्या नंतर इथे मी गरम पाणी घालून घेते. गरम पाणी तुम्हाला ना जेवढं तुम्हाला सार पाहिजे, रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही इथे घालू शकता. तर हे बघा आता घातल्याच्या नंतर पाणी आपल्याला परत एकदा हे असं व्यवस्थित मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायचे. जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला रस्सा किती करायचा आहे. आणि त्याचबरोबर इथे एक लक्षात ठेवा, की चिकन पण स्वतःचं पाणी सोडतं. नाहीतर मग नंतर काय होतं, आपण जास्त पाणी घातलं तर चिकनचा रस्सा आहे ना एकदम असा पातळ होतो आणि तो खायला पण बरोबर वाटत नाही. तर ह्यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ. सर्व मिक्स चिकन करून झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. मीठ थोडंसं कमीच घाला, कारण का आपण जेव्हा कंटिन्यू उकळतो तेव्हा ना मिठाची क्वांटिटी वाढते. त्यामुळे आपला रस्सा आहे ना तो खारट होऊ शकतो. तर आता इथे आपल्याला झाकण ठेवायचं आणि ते झाकण आपल्याला ना असं अर्धवटच ठेवायचे. पूर्ण ठेवायचं नाहीये. हे ह्यामुळे करायचंय कारण का त्यामुळे आपल्या रस्स्याला आहे ना तर्री आहे ना ती छान येते. तर्री नाहीतर ना झाकण पूर्ण ठेवलं तर अशी खाली निघून जाते. तर हे बघा आता 20 मिनिट झालेले आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान केवढी उकळ आलेली आहे. चिकन पण आपलं छान शिजलेलं आहे आणि शिवाय तर्री तुम्ही बघू शकता केवढी मस्त आलेली आहे. लाल-लाल मस्त रस्सा झालेला आहे. आता ह्यावर आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय कुठलाही पदार्थ अपूर्णच असतो. तर आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा आपला मालवणी चिकन रस्सा, अस्सल मालवणी चिकन रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता इथे आपण याची छान अशी मस्त प्लेटिंग करून घेऊया. तर ह्या रविवारी तुम्ही सुद्धा असा अस्सल मालवणी चिकन बेत करून बघा. मी तुम्हाला इथे संपूर्ण रेसिपी आणि खूप काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या टिप्स आणि तशीच रेसिपी सेम फॉलो करा. म्हणजे तुम्हाला अस्सल मालवणीची टेस्ट आहे ना, ती तुम्हाला घरच्या घरी मिळेल. कुठेही मालवणात किंवा कोकणात जायची गरज नाहीये. तर हे बघा आता इथे मी भात टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर तांदळाची भाकरी आणि आपला मालवणी चिकन रस्सा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा मोटिव्हेशन मिळेल. तर चला भेटूया परत एकदा अशा एका छान रेसिपी बरोबर. थँक यू.